गरम गरम आहे. असं एक हात असं. वा 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 वा, भारी जमलंय तुम्हाला एकदम. हा, हे तीळ, हे शेंगदाणे, गुळ, तुपामुळे वास भारी सुटलाय एकदम. उगे का मग कोण आहे तुम्ही? हा, दी ग्रेट हान की बडीऊ. वैदेही. एक मिनिट, हा एक मिनिट. काय करतोस तू? काय करतोय म्हणजे खाऊन तर बघावं लागेल ना कसं झालंय ते. हा, टेस्ट करावं लागेल. मिस्टर मक्तेदार, आधी देवांना मग सर्वांना. बरोबर आहे तुमचं, देवांना द्याच तुम्ही. पण बाहेर राक्षस ते ना बसले ना, त्यांच्या तोंडात आधी जायच्या आधी मी खाऊन बघतो कसं झालंय, टेस्ट बघायला लागेल ना. तेजप्रताप, ह्या लाडूंची टेस्ट तू नाही, आजीच खाऊन ठरवणार. अहो एक तरी थोडं. माझंच तिळ पापड झाला म्हणजे. देवाला आधी. पुढं तर या मार्गाप्रमाणे दिंडी प्रस्थान होईल. दिंडीची शुभ सुरुवात आदरणीय परमपूज्य अच्युत स्वामी महाराज यांच्या हस्ते होईल. तर आपणही या दिंडी आणि पालखी सोहळ्यात हजर राहावे ही विनंती. वा, लई चांगलं नियोजन केलंय. या वर्षी या दिंडीत मला जायला जमल नाही जमल माहित नाही, पण तुला म्हणून सांगते प्रिया, ह्यो जो सोहळा असतो ना लई भारी असतो. लांबून लांबून लोक येतात दर्शनाला आणि दिंडीत सामील व्हायला, माहितीये? आजी, तुम्हाला आवडतात अगदी तसे तिळाचे लाडू केलेत. अरे वा वैदी, एवढे लाडू बनवलेस? अरे वा, आमचा हा बैल पण तुझ्या दावणीला होता वाटतं. त्यानंच मदत केली असेल म्हणून आली धावत धावत लाडू घेऊन. नाही आजी, मी तू गप रे, मला समजत हवंय. तू कायम नाही नाही म्हणतोस आणि मग दुसऱ्याची नजर चुकवून 3.5 हाणतोस. वैर, तू एवढ्या गड्यासारखा गडी आणि असली बायकांची कामं करायची काय हौस तुला? आजी एकदम माझं ऐकून तरी घे पहिलं. आजी हे बघ, हवं तर मी तुझी शपथ घेऊन सांगतो तुला, यात माझं काही हात नाहीये. हे यांनी जे काही बनवले ना ते सगळे यांनीच केले. खर तर मी गेलो होतो मदत करायला, खोटं नाही सांगणार, गेलो होतो मदत करायला. पण याच मला म्हणल्या, आजीने सांगितलंय कोणाची मदत घ्यायची नाही हे आणि ते. आजी एका तिळाला पण हात लावू दिला नाही काय मला यांनी? अरे वा, लाडू. अरे वा सुनबाई, आई साहेबांनी तुम्हाला सांगितलं काय आणि तुम्ही लगेच लाडू बनवले काय?
जाऊ बाई, बघितलं का तुमचा चान्स गेला बरं का या वर्षीचा. ते कसं आहे, दरवर्षी आमच्या जाऊबाई बनवतात ना लाडू, त्यामुळे त्यांचंच कौतुक होतंय. त्या वर्षी गेला बरं का. चान्स गेला. सुनबाई मागवून आल्या आणि हो की नाही हो. हो ना, आमची वैदेही ना हुशारच आहे. तिच्यावर एकदा भारी आली ना की ती सगळ्यांवरच भारी पडते. हा, बाज झाला कौतिक सोहळा. हा, आता हे लाडू आहेत ना, तर देवा पुढे ठेवा. सगळ्यांनी हात जोडा, सगळे चला चला चला. आजी ये आजी. अरे थांब रे, एवढी म्हातारी नाही झाली मी. आजी पण ना. चला चला. चला. देवाला नैवेद्य दाखव. पाणी असं फिरवायचं, देवाला नैवेद्य दाखवायचं. आता हात जोडून देवासमोर प्रार्थना कर आणि म्हणावं, मी जे लाडू केलेत ना त्याची चव चांगली असू दे. लाडू बिघडला ना तर संक्रांत येईल तुझ्यावर. पण सासूबाई, वैदेनं किती चांगले लाडू वळलेत. असा आकार तर मला पण कधी जमला नाही. तुला कधी काही जमलंय का? आम्ही अण्णासाठी तुला बघायला तुझ्या घरी आलो होतो, तेव्हा कशी छान वाटली होतीस तू. पण आहेस का तशी तू? अगं, तू आता बघत का राहिलीये? तो नैवेद्य देवासमोर तसाच ठेव. थोडा वेळ राहू दे देवाला, नंतर आपण सगळ्यांनी मिळून खाऊया. हा देवा, चला